दोन शिवसेना आमने-सामने, आरोप प्रत्यारोपांमुळे वातावरण तापले. आक्षेपार्ह सोशल मीडिया व्हिडिओ प्रकरणी निवेदन, कारवाईची मागणी. मेहकर तालुक्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून दोन शिवसेना गट आमने-सामने आल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका आक्षेपार्ह व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणेदार व्यंकटेश्वर आलेवार यांना थेट निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनात शिवसेना शिंदे गटाशी संबंधित कार्यकर्ते संदीप तठ्ठे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच आमदार सिद्धार्थ खरात यांच्या विरोधात आक्षेपार्ह आणि भडकाऊ वक्तव्य सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे. तसेच या व्हिडिओद्वारे जनतेमध्ये तणाव निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणात केवळ एकाच नव्हे तर आणखी 2-3 व्यक्तींनीही आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. यावेळी नगराध्यक्ष किशोर गारोळे, तालुका प्रमुख निंबाजी पांडव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी एकमुखाने संबंधितांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली. अन्यथा परिणामांची जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशाराही देण्यात आला आहे. सध्या या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नसून केवळ निवेदन देण्यात आले आहे. त्यामुळे आता पोलीस प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते आणि कितपत जलद कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या 22 तारखेला 22 मार्च 2026 रोजी दुपारनंतर एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. तो व्हिडिओ सोशल मीडियावर समजा फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल याच्या माध्यमातून तो सगळीकडे फिरत होता. तो व्हिडिओ जेव्हा प्रसारमाध्यमावर गेला त्याच्यानंतर तो आमच्याकडे आला, त्यावर आम्ही ते बघितलं. त्यामध्ये 2-4 लोकांनी आक्षेपार्ह वक्तव्य असं आमचे सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे तसेच आपल्या तालुक्या मेहकर लोणार मतदारसंघाचे सन्माननीय आमदार सिद्धार्थजी खरात साहेब यांना आक्षेपार्ह भाषेत आणि दादागिरीची आणि धमकीची भाषा देऊन किंवा आमच्यावर 20-25 गुन्हे आहे, आम्ही कोणाला जर काम नसेल केलं तर आम्ही कोणाला घरातून काढून खेटराने मारू अशी भाषा वापरून जे व्हिडिओ व्हायरल केले आणि 22 तारखेपासून आजपर्यंत रोज त्या क्लिपचा आधार घेऊन ते रोज थोड्या क्लिप व्हायरल करत आहे आणि दादागिरीची आणि धमकीची भाषा करून सामाजिक आणि राजकीय तेढ निर्माण होईल असे व्हिडिओ व्हायरल करून आपली प्रसिद्धी मिळवण्याचं काम ते करत आहे. पण आज आमचे सन्माननीय आमदार साहेब यांनी आम्हाला सांगितलं की यावर कुठलंही उत्तर देऊ नका, जी कायदेशीर कारवाई असेल ती कायदेशीर कारवाई पोलीस करतील. त्यासाठीच आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सर्व पक्षाचे शिवसेना, युवा सेना तसेच महिला आघाडीचे सर्व विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, नगरसेवक, नगराध्यक्ष, सर्व पदाधिकारी आज सन्माननीय DYSP साहेब यांना आज एक निवेदन दिलं आणि हे जी क्लिप व्हायरल होत आहे याच्या संदर्भात पूर्ण चौकशी करून योग्य ती कारवाई आणि कडक अशी कारवाई करण्यात यावी अशी आम्ही त्यांना विनंती केली. त्या संदर्भातच आम्ही इथे आलेलो आहे. आणि तसेच आपले मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आलेवार साहेब यांच्याशी सुद्धा चर्चा करून त्यांच्यावर कडक ती कारवाई करण्यात यावी या संदर्भात आम्ही आज निवेदन देण्यासाठी इथे आलेलो आहे. आपण म्हणता की 20-25 गुन्हे त्या व्यक्तीवर दाखल आहेत असं त्या व्यक्तीने वक्तव्य केलं. अशा गुन्हेगारांना मोकाट सोडल्याचं याबद्दल काही तुम्ही मागणी केली? नाही, मग ते सांगत आहे 20-25 गुन्हे दाखल आहे. तसे 20-25 गुन्हे दाखल असेल तर त्यांना तडीपारीची नोटीस काढली पाहिजे, त्यांची चौकशी केली पाहिजे आणि त्यानुसार पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. नेमकी मागणी कुठली केली आपण निवेदनामध्ये? मागणी आम्ही अशी केली की यानंतर अशी कोणी धमकीची आणि दादागिरीची भाषा वापरू नये आणि आपल्या विधानसभेचे जे आमदार आहे ते आपल्या तालुक्याचे प्रथम नागरिक असतात, त्यांच्याबद्दल अशी भाषा वापरणे म्हणजे अतिशय चुकीचे आहे. त्याच्यावर कडक अशी कारवाई झाली पाहिजे. नाही तर आम्हाला योग्य आमच्या सर्व पक्षाला काहीतरी भूमिका घेऊन त्याच्या विरोधात काहीतरी करावं लागेल. निवेदनामध्ये कोणाकोणाचे नावं आहेत, कोणाकोणाच्या त्या व्हिडिओमध्ये जे बोललेले आहे त्या सर्वांचे 3-4 लोकांचे नावं त्यामध्ये आहे आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई पोलिसांनी केली पाहिजे. आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट, मेहकर, बुलढाणा.